आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारतानं पाकिस्तानकडून आयातबंदी केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं जारी केली आहे. यातून सूट मिळवायची असल्यास सरकारची वेगळी परवानगी घ्यावी लागेल, असं अधिसूचनेत म्हटलं आहे. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश नसेल, असं बंदर, नौकानयन आणि जलमार्ग वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. पाकिस्तानातून हवाई, सागरी किंवा खुष्कीच्या मार्गानं टपाल आणि पार्सल आणणं दूरसंचार मंत्रालयानं थांबवलं असून भारतातूनही पाकिस्तानात टपाल किंवा पार्सलही जाणार नाही, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात आज बद्रीनाथ धामचे दरवाजे पारंपरिक विधीनंतर उघडण्यात आले. यामुळं आता केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह चारही धामांचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. चारधाम यात्रेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे भारत गौरव डिलक्स रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेनं बद्रीनाथ, जोशीमठ, ऋषिकेश, पुरी, कोणार्क, रामेश्वरम आणि द्वारका तसंच काशी विश्वनाथ, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रवास करता येणार आहे. नागपूर शहर पोलिसांच्या झोन 5चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या पथकानं नागरिकांचे हरवलेले मोबाईल, दुचाकी असा 75 लाखांचा मुद्देमाल परत केला. झोन 5च्या वतीनं आत्तापर्यंत नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या दुचाकी, मोबाईल, सोने चांदी आणि इतर महागड्या वस्तू असा एकूण 3,04,30,770 रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या परिसरात या हरवलेल्या मुद्देमालाचं वितरण नागरिकांना करण्यात आलं. 7व्या खेलो इंडिया स्पर्धेला आजपासून बिहार राज्यात सुरुवात होत आहे. या स्पर्धेत 5,000 खेळाडू सहभागी होणार आहेत. यातील नेमबाजी, जिम्नॅस्टिक आणि ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धा दिल्लीत होणार असून उर्वरित स्पर्धा बिहारमधल्या 5 शहरांमध्ये होतील. IPL स्पर्धेत आज पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार असून दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. राज्यात काल सर्वात जास्त 44.9 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं, तर नागपूरचं तापमान 41.6 अंश सेल्सिअस होतं. आज पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात तसेच अमरावती इथं विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होईल. नमस्कार.